नमस्कार मित्रांनो, इंजिनिअरिंग ड्रॉइंग मास्टर चॅनलच्या माध्यमातून आज आपण ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट वर MCQ बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट? या ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे? मिनी ड्राफ्टर, सेट स्क्वेअर, टी स्क्वेअर आणि प्रोटेक्टर. तर उत्तर आहे टी स्क्वेअर. बघा ह्याच्यामध्ये टी स्क्वेअरच्या भागांची नावं आहेत वर्किंग एज, ब्लेड आणि स्टॉक. आणि ब्लेड आणि स्टॉकमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. क्वेश्चन 2, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ए? ए भागाचं नाव काय? ऑप्शन आहेत स्ट्रीप, बॅटन्स, बॉटम, इबोनी, वर्किंग एज. तर उत्तर आहे बॅटन्स. बॅटन्स ह्या आडव्या स्ट्रीप आहेत त्याला सपोर्ट देतात आणि ही ड्रॉइंग बोर्डची बॉटम साईड आहे. क्वेश्चन 3, व्हॉट इज द नेम ऑफ द ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट शोन इन फिगर? आकृतीत दाखवलेल्या ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंटचं नाव काय? ऑप्शन आहेत प्रोटेक्टर, स्केल, फ्रेंच कर्ल आणि कॉम्बिनेशन प्रोटेक्टर. तर उत्तर आहे फ्रेंच कर्ल. या फ्रेंच कर्लचा उपयोग स्मूथ कर्ल काढण्यासाठी केला जातो. क्वेश्चन 4, विच ऑफ द फॉलोइंग इज सॉफ्टेस्ट पेन्सिल? खालील दिलेल्या ऑप्शनपैकी कुठली पेन्सिल ही सॉफ्टेस्ट आहेत? ऑप्शन आहेत 2B, 1B, HB आणि एज. तर उत्तर आहे 2B. बघा इथे पेन्सिलचे ग्रेड दिलेले आहेत 9H to 9B, हार्ड टू सॉफ्ट आणि फिकटपासून डार्कपर्यंत. तर ह्याच्यामध्ये 2B, 1B, HB आणि एजमध्ये 2B ही सॉफ्टेस्ट आहे. क्वेश्चन 5, विच ऑफ द फॉलोइंग ग्रेड ऑफ द लीड इज द हार्डेस्ट? खाली दिलेल्या ग्रेडपैकी पेन्सिलची कोणती लीड ही हार्डेस्ट आहे? ऑप्शन दिलेले आहेत 6B, 5H, 4B, 6H. तर यापैकी 6H हे आन्सर आहे. पुन्हा एकदा पेन्सिल ग्रेडची सिक्वेन्स बघितली तर 6H ही हार्डेस्ट दिसते, त्याच्यानंतर 5H येते, नंतर 4B येते आणि 6B येते, म्हणून 6H हे आन्सर आहे. क्वेश्चन 6, व्हॉट इज द नेम ऑफ ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट शोन इन फिगर? खाली दिलेल्या आकृतीतील ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंटचे नाव सांगायचं आहे. ऑप्शन आहेत रुलिंग पेन, बो कंपास, डिवायडर आणि बो पेन. तर आन्सर आहे रुलिंग पेन. बघा हा रुलिंग पेन मार्किंगसाठी यूज केला जातो. ह्याला आपण शाईमध्ये बुडवून सुद्धा आपण मार्किंग करू शकतो. क्वेश्चन 7, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट बी? बी या भागाचे नाव सांगा. ऑप्शन आहेत स्ट्रिप्स, बॅटन्स, बॉटम आणि इबोनी वर्किंग एज. तर उत्तर आहे इबोनी वर्किंग एज. ही ड्रॉइंग बोर्डची बॉटम साईड आहे आणि बघा ती जी कडा आहे इबोनी वर्किंग एज त्याच्यावर आपण टी स्क्वेअर स्लाईड करून हॉरिझॉन्टल लाईन्स काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. क्वेश्चन 8, विच ऑफ द फॉलोइंग कंपास इज यूज टू ड्रॉ व्हेरी लार्ज सर्कल? खालीलपैकी कोणते कंपास सर्वात मोठे वर्तुळ काढण्यासाठी उपयोग केला जातो? ऑप्शन आहेत बीम, लार्ज, बो, ड्रॉप. ह्याच्यापैकी उत्तर आहे बीम. बघा हे बीम कंपास आहे. ह्याच्याने आपण पेन्सिल अटॅच करून आणि रॉड एक्सटेंड करून पाहिजे तेवढं मोठं वर्तुळ काढू शकतो. क्वेश्चन 9, व्हॉट इज द नेम ऑफ ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट शोन इन फिगर? खाली दिलेल्या आकृतीतील ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट कुठलं आहे? ऑप्शन आहेत ड्राफ्टिंग मशीन, मिनी ड्राफ्टर, सेट स्क्वेअर आणि कॉम्बिनेशन प्रोटेक्टर. तर उत्तर आहे मिनी ड्राफ्टर. बघा ही एक छोटी ड्रॉइंग मशीन आहे. ह्याच्यामध्ये आपण एकदा सेट केलं की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन आपण काढू शकतो, म्हणून या इन्स्ट्रुमेंटला मिनी ड्राफ्टर असे म्हणतात. क्वेश्चन 10, अ फ्रेंच कर्ल इज यूज टू ड्रॉ. फ्रेंच कर्ल काय ड्रॉ करायला वापरतात? ऑप्शन आहेत सर्कल, इलिप्स, स्मूथ फ्री फ्रॉम कर्व आणि पॉलिगॉन. तर उत्तर आहे स्मूथ फ्री फ्रॉम कर्व. फ्रेंच कर्ल आपण स्मूथ कर्व काढण्यासाठीच वापरतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.